नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण DCC बँक भरती 2024 साठी संगणक या विषयावरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लेटेस्ट जे पेपर झालेत यामध्ये शिपाई पदाचा आणि त्यासोबत लिपिक या पदाचा हे दोन्ही पेपर मी इथं ओपन करून घेतलेले आहेत आणि या दोन पेपरमध्ये आपल्याला संगणक या विषयावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला संगणक या विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात हे देखील आपण बघणार आहोत. यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, हा जो पेपर आहे मित्रांनो, दिनांक जर म्हटलं तर 25/8/2024 चा लिपिक या पदाचा झालेला पेपर आहे मित्रांनो. हा भंडारा जिल्ह्याचा झालेला पेपर आहे. त्यासोबत अजून एक पेपर जर म्हटलं तर आपला रत्नागिरी जिल्ह्याचा हा लेटेस्ट झालेला पेपर बघण्यासाठी भेटून जाईल. हा शिपाई या पदाचा पेपर आहे. ठीक आहे, शिपाई म्हणजे पिओन या पदाचा पेपर आहे. तर दोन्ही पेपरचं स्वरूप आपण बघणार आहोत आणि स्पेशल संगणक या विषयावरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला डायरेक्टली मी खाली घेतो. खाली आपल्याला संगणक या विषयावरती जे प्रश्न विचारले गेलेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, डायरेक्टली खाली आल्यानंतर इथून खाली जर म्हटलं तर संगणक या विषयावरती प्रश्न विचारले गेलेत. इथे जर म्हटलं तर हा आपला संगणक या विषयावरील पहिला प्रश्न विचारले गेलाय. आता पुढे आपण हे प्रश्न उत्तर बघण्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊन घेतो. आपल्याला जर म्हटलं तर आतापर्यंत आपण 43 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत त्या DCC बँक भरतीच्या. त्याच्यामध्ये संगणक या विषयावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले गेलेत. 90% जर म्हटलं तर 90% जे पेपर झालेत त्यामध्ये तुम्हाला 10% जर म्हटलं तर 10 प्रश्न जे आहेत ते संगणक या विषयावरती विचारले गेलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला संगणक हा विषय देखील महत्त्वाचा असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यासोबत जर म्हटलं तर बाकी विषयांवरती किती प्रश्न विचारले जातात तर त्याच्यावरती आपण चर्चा पुढील व्हिडिओमध्ये करणारच आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, संगणक विषयावरील आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला गेलाय, थोडस झूम करतो जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित दिसून येतील. तर बघा, संगणक विषयावरील आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला गेलाय, स्कॅनरचे कार्य कोणते, असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर 4 पर्याय दिलेले आहेत. यामधील पहिला जो पर्याय दिलेला आहे इमेज डिस्प्ले करण्यासाठी, दुसरा पर्याय दिलेला आहे टेक्स्ट ग्राफिक इमेजेस रेकॉर्ड करण्यासाठी, तिसरा पर्याय दिलेला आहे व्हिडिओ जे फाइल्स आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी, चौथा पर्याय दिलेला आहे इमेज प्रिंट करण्यासाठी. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. तर याचं जर म्हटलं तर स्कॅनरचं कार्य कोणतं आहे, जे टेक्स्ट आहेत त्यासोबत ग्राफिक्स इमेजेस आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी स्कॅनरचा आपण इथं उपयोग करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे, टिंबटिंब हा चीनी व जपानी यांसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला 16 बीट कोड आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. पहिला पर्याय दिलाय ASCII, दुसरा पर्याय दिलाय युनिकोड, त्यानंतर आपल्याला तिसरा पर्याय दिलाय EBCD IC, त्यानंतर चौथा पर्याय यापैकी एकही नाही. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच युनिकोड. हा जो युनिकोड आहे चीनी व जपानी यांसारख्या आंतरराष्ट्रीय ज्या भाषा आहेत त्यांतील आपल्याला जर म्हटलं तर हा 16 बीट कोड आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा, आपल्याला 3 नंबरचा इथे प्रश्न विचारला गेला आहे. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे बघा, टिंबटिंब हा सिस्टीम व सर्व भागांना घटकांना जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हाइसांना ज्या आहे सिस्टीम युनिटची दळणवळण करणे शक्य करतो. तर अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. त्यासाठी पर्याय दिले तर सिस्टीम बोर्ड, त्यानंतर मॉनिटर, माऊस आणि यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिस्टीम बोर्ड म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 किंवा ए आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता इथपर्यंत किंवा मी बाकीच्या देखील प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत. तर जे पण आपल्याला संगणक आहे, संगणकाचे जर म्हटलं तर जे पण डिव्हाइस आहेत, ठीक आहे, संगणक
तर याच्या रिलेटेड जे पण डिव्हाइस आहे आणि त्यांचे जे कार्य आहे याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जे पण कार्य आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच माऊस झालं, कीबोर्ड झालं, त्यासोबत जे स्कॅनर झालं, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला ज्या संगणकाच्या कीज आहेत त्याच्यावरती झालं, मदरबोर्ड आहे, संगणकातली जे पण आतील साहित्य असतं, जे पण महत्वाचं असतं त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपण 2 प्रश्नपत्रिका बघणार आहोत. याच्यावरतून तुम्हाला बहुतेक आयडिया एक मिळून जाईल की आपल्याला नक्की अभ्यास कोणत्या टॉपिक वरती करायचा आहे. पुढे बघा, आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे. हा 4 नंबरचा आपला प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणते डिव्हाइस इनपुट डिव्हाइस नाही, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. यामध्ये कीबोर्ड झालं, त्यानंतर जॉयस्टिक दिलंय, मॉनिटर दिलंय आणि माऊस दिलंय. आता इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? जे जोडले जाते, ठीक आहे, जे जोडले जाते बाहेरून, म्हणजेच आपण जे संगणक आहे त्याला जोडतो. जसे की आपण कीबोर्ड जोडतो सेपरेट, त्यानंतर जॉयस्टिक जोडतो, माऊस जोडतो, हे सर्व आपण संगणकाला जोडू शकतो. USB किंवा दुसरे जे टाईप पोर्ट आहे त्यांनी आपण संगणकाला जोडू शकतो. आणि इथं आपल्याला कोणते डिव्हाइस नाही असं विचारलंय, इनपुट डिव्हाइस नाही. इनपुट म्हणजे जे बाहेरून जोडले जातात, ठीक आहे. इनपुट आणि आउटपुट यावरती जो फरक आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. याच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जातात. तर मॉनिटर जे आहे ते ऑलरेडी जर म्हटलं तर संगणकाचा एक भाग आहे. ते तुम्हाला जर म्हटलं तर इनपुट म्हणजे ते जोडण्याची गरज नाही, तो ऑलरेडी एक भाग आहे. आणि हे बाकीचे जे आहेत ते संगणकाला जोडावे लागतात, त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. ठीक आहे, इथे आपल्याला हे समजून आलं. तर ते आपल्याला येत नाही त्या प्रकारामध्ये, ते आपल्याला सांगायचं होतं. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर बघा, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी संगणकाचे अनिवार्य घटक कोणते, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि इथे 4 आपल्याला वेगवेगळे घटक दिलेले आहेत. यामध्ये पहिला घटक दिलेला आहे मॉनिटर, दुसरा घटक दिला आहे कीबोर्ड, त्यानंतर CPU आणि हार्ड डिस्क. तर यापैकी आपल्याला काय म्हटलेलं आहे, अनिवार्य घटक कोणते आहेत. आता यामध्ये जर म्हटलं तर संगणक आपल्याला वापरण्यासाठी जे मॉनिटर असतं, जी स्क्रीन असते आणि जे मॉनिटर असतं हे आपल्याला अनिवार्य असतं. आता संगणक वापरायचं म्हणजे आपल्याला याला कीबोर्ड आपल्याला असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर CPU शिवाय तर संगणक चालणारच नाही. हा आतील भाग आला. आणि हार्ड डिस्क शिवाय सुद्धा आपण काय स्टोरेज वगैरे किंवा आपण जे साठवणूक करतो ते शक्य नाही. त्यामुळे हे जे सर्व भाग आहेत ते आपल्याला संगणक वापरण्यासाठी इथं अनिवार्य असणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं पर्याय दिलेत 1 व 2, त्यानंतर 3 व 4 आणि वरील सर्व किंवा सर्व हा जो पर्याय आहे तो आपला बरोबर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथं आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल. संगणकावरती माझ्या अंदाजानुसार तुम्ही थोडा जरी अभ्यास केला तर जे प्रश्न येत आहेत ते इझी लेवलचे येत आहेत. त्यामुळे तुम्ही आरामशीर ते प्रश्न इथे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे इथे प्रश्न विचारले जात आहेत. तर बघा, आपल्याला पुढील 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, कम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे टिंब हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय. तर आपल्याला सॉफ्टवेअर विषयी इथं माहिती दिलेली आहे. तर जे आपल्याला संगणकामध्ये आपण कार्य करतो, ठीक आहे, किंवा जे पण आपण गरज असते, जे व्यवस्थापन करतो किंवा जे व्यवस्थापन होत असतं, तर हे सर्व होत असताना आपल्याला जी प्रोसेस आहे ती चालू ठेवण्यासाठी, त्याच्यावरती काम चालू असण्यासाठी जी बॅकग्राऊंड प्रोसेस आहे, तर ते सॉफ्टवेअर कोणतं, ती जी प्रोसेस होत असते तर ते आपल्याला योग्यरित्या होण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं, तर त्याचं आपल्याला त्याच्याविषयी माहिती विचारली आहे. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेत. तर आपण या पर्यायाला योग्य म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे, या आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील आपल्याला 7 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. भारताच्या पहिल्या सुपर कम्प्युटरचे नाव काय होते किंवा काय, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर आपल्याला पहिलं पर्याय दिलेलं आहे परम, त्यानंतर शरम, धरम आणि गरम, अशा प्रकारचे इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर भारताच्या पहिल्या सुपर कम्प्युटरचे जे नाव आहे परम आहे. आता इथं भारताचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला परम हे नाव सांगता येईल. परंतु पूर्ण जगातील जर म्हटलं तर सर्वात जे पहिलं सुपर कम्प्युटर आहे त्याचं नाव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण नक्की चर्चा पुढील व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत. कारण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण ज्या नोट्स बनवल्यात संगणकावरती सुद्धा आपण नोट्स काढणार आहोत, IMP क्वेश्चन काढणार आहोत. आणि त्याचं एक सेपरेट क्लास आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यावरती संगणक विषयावरती तुम्हाला जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील लॉंग क्लास असणार आहे तो.
आणि त्यामध्ये सर्व संगणकाचे IMP क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. त्यासोबत आता आपल्याला नोट्स विषय थोडक्यात माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, DCC बँक भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, यामध्ये जर विचार केला तर अहमदनगर झालं, सातारा झालं, चंद्रपूर झालं, औरंगाबाद झालं, अशा प्रकारच्या कोणत्याही DCC बँक भरतीसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण काय महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देतोय. तर बघा, या प्रश्नपत्रिका असणार आहेत. यामध्ये या लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. भंडारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्याच्या ज्या पण प्रश्नपत्रिका आता उपलब्ध झालेल्या आहेत, जे पण पेपर आता लेटेस्ट झालेले आहेत, तर त्या सर्व पेपरचे लेटेस्ट जर म्हटलं तर सर्व शिफ्टचे प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या टीम सोबत इथं कलेक्ट केलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिका आणि नोट्स देखील तुमच्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय. तर थोडक्यात त्याच्याविषयी माहिती देतो मित्रांनो. तर बघा, DCC बँक भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला तरी अभ्यासक्रम हा सारखाच आहे आणि त्यानुसार या ज्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. कारण यामध्ये प्रत्येक विषयानुसार जे टॉपिक आहेत ते टॉपिक सारखेच ठेवले जातात आणि त्याच टॉपिकच्याच रिलेटेड तुम्हाला थोडे जे प्रश्न आहेत ते विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. त्यानुसार तुम्ही त्या टॉपिकला अनुसरून अभ्यास केला तर तुमची प्रॅक्टिस अतिशय चांगली होऊन जाणार आहे. तर त्या हेतूने आपण आपल्या टीम सोबत मिळून एकूण आतापर्यंतच्या जेवढ्या पण शिफ्टच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व कलेक्ट केलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला एकूण 42 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. एकूण 43 प्रश्नपत्रिका आहेत तसं बघायला गेलं तर म्हणजेच 42 प्लस म्हणजेच 43 एकूण प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय आणि प्रत्येक विषयानुसार नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जिल्हा आणि वर्ष दिलं, कोणकोणत्या जिल्ह्याच्या किती प्रश्नपत्रिका आहेत, आपल्याला कोणकोणत्या पदाच्या आहेत त्याच्याविषयी इथं माहिती दिली. जसे की रत्नागिरीचे लेटेस्ट जे पेपर झालेत लिपिक या पदाच्या एकूण 11 शिफ्टचे जे पेपर आहेत, 11 प्रश्नपत्रिका भेटतील. शिपाई पदाच्या 8 प्रश्नपत्रिका, व्यवस्थापकचे 2 प्रश्नपत्रिका. अशा प्रकारच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या आता लेटेस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे पेपर झाले त्याच्या या प्रश्नपत्रिका असणार आहे. अशाच प्रकारच्या भंडारा जिल्ह्याच्या ऑगस्ट 2024च्या प्रश्नपत्रिका असणार आहे लिपिक व शिपाई पदाच्या. त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या, अहमदनगर जिल्ह्याच्या या प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. त्यासोबतच तुम्हाला काही विषयानुसार नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि IMP GK चा समावेश असणार आहे. हे सर्व आपण PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देणार आहोत. हे देखील लक्षात ठेवा. आणि हे जेवढे पण आतापर्यंत पेपर झालेले आहेत जवळपास सर्व जे पेपर आहे वर्कवेल नावाची ही जी कंपनी इनेच घेतलेले आहेत आणि लेटेस्ट अहमदनगर जिल्हा, सातारा जिल्हा या देखील जिल्ह्यांचे पेपर वर्कवेल नावाची ही जी कंपनी हीच घेणार आहे आणि याच कंपनीने आपले अर्ज देखील भरून घेतलेले आहेत. तर त्या हेतूने आपण या सर्व प्रश्नपत्रिका आणि विषयानुसार नोट्स उपलब्ध करून देतोय. या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त 198 रुपीज. ठीक आहे. तर 198 मध्ये तुम्हाला एकूण 43 प्रश्नपत्रिका आणि त्यासोबतच 4 ते 5 विषयांच्या सेपरेट नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नोट्स प्रत्येक टॉपिक नुसार सेपरेट असणार आहे आणि प्रत्येक टॉपिकचा अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट असणार आहे, जेणेकरून टॉपिक नुसार तुम्हाला इथं अभ्यासक्रम पूर्ण करून देण्याच्या हेतूने या नोट्स बनवलेल्या आहेत. यामध्ये एकूण 43 प्रश्नपत्रिका आणि 4 ते 5 विषयांच्या या ज्या नोट्स आहेत या सर्व तुम्हाला भेटणार आहे. तर यांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 198 रुपीज. हे 198 रुपीज जे आहेत ते तुम्हाला या नंबरवरती या पेमेंट करायचंय. 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर नंबर व्यवस्थित तुम्ही पुन्हा एकदा मी सांगतोय नोट करून घ्या. 91 39 64 31 99 याच नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये
सर्व जे नोट्स आहेत ते PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जातील. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती नोट्स बद्दल सांगून घेतलेली आहे. जर तुम्हाला समजली नसेल नोट्समध्ये काय काय आहे तर या फोटोमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती देऊन घेतलेली आहे. आता या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर जेव्हा तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर तुमचा नंबर आमच्याकडे सेव्ह होऊन जातो व्हॉट्सअपवरती आणि त्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाते ज्याच्यावरती आपण जेव्हा आपण क्लास घेतो जे पण अपडेट असतील ते सर्व तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून देतो आणि या बाकी सर्व विषयांच्या नोट्स अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व जे PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देत असतो. तर अशा प्रकारच्या या DCC बँक भरतीच्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती नोट्स बद्दल दिलेली आहे. कॉलवरती तुम्ही हेच विचारत बसू नका कारण प्रत्येक जो विद्यार्थी कॉल करतो आणि त्यानंतर हीच माहिती पुन्हा विचारत बसतो. तर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. समजलं नसेल तर थोडं मागे घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा. तर सिंपल माहिती आहे यामध्ये आपल्याला नोट्समध्ये एकूण 43 क्वेश्चन पेपर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK या विषयाच्या नोट्स देणार आहे PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. तर त्याच्यासाठी ₹198 पेमेंट ठेवलेलं आहे. तर हे पेमेंट या नंबरवरती करायचं आहे 9139643199. पेमेंटसाठी व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे. पेमेंट झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व PDF स्वरूपामध्ये या नोट्स आणि हे जे प्रश्नपत्रिकाचं PDF आहे ते सर्व तुम्हाला शेअर केले जातील. ठीक आहे. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया. डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया की संगणक या विषयावरती अजून आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत. ठीक आहे. तर बघा पुढे आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. अक्षरे व खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. जे अक्षर व खुणा असतात यांना ओळखण्यासाठी जे इनपुट उपकरण आहे किंवा डिव्हाइस आहे त्याला काय म्हणतात. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ऑप्शन दिलेत DOS त्यानंतर OMR त्यानंतर CPU आणि MI त्यानंतर CR. ठीक आहे. MICR अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. तर जे इनपुट डिव्हाइस आहे यामध्ये अक्षर व खुणा ओळखणारे तर त्याला आपण MICR असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला 9 नंबरचा प्रश्न विचारला गेलाय. तर प्रश्न काय दिलेला आहे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे टिंबटिंब असेही म्हणता येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे जो कीबोर्ड असतो, माऊस असतो, मॉनिटर असतो त्यासोबत इतर जे सिस्टीम युनिट्स आहेत जे आपले उपकरणं आहेत त्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो. ठीक आहे. तर त्यांना जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिलेत. यामध्ये सॉलिडवेअर दिलंय त्यानंतर सॉफ्टवेअर दिले, हार्डवेअर दिले आणि त्यानंतर फर्मवेअर दिले. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तर जे एकत्रित आपण पूर्ण डिव्हाइसला जर म्हटलं तर हार्डवेअर असं देखील म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. इथपर्यंत जर म्हटलं तर आतापर्यंत आपण 9 प्रश्न बघितलेले आहेत. इथपर्यंत जर म्हटलं जे संगणक आहे ते टार्गेट केलेलं आहे. यामध्ये जास्त जर म्हटलं तर माहिती तंत्रज्ञानाचा जास्त समावेश नाहीये. जे संगणक आहे त्याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न इथं विचारलेले बघण्यासाठी इथं भेटत आहे. ठीक आहे. त्यामुळे संगणक हा जो टॉपिक आहे तर तो तुम्ही व्यवस्थित करा. संगणकावरती जे पण प्रश्न विचारले जातात ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर 10 नंबरचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमधील संगणका विषयावरती. तर 10 नंबरचा सांगितल्याप्रमाणे संगणका विषयावरती 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे सीडीची साठवण क्षमता किती असते. आता सीडीची साठवण क्षमता त्यासोबत आपल्याला अजून महत्त्वाचे काय मुद्दे जे की मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते तुम्हाला टॉपिक महत्त्वाचे असणार आहे. तर सीडीची जी साठवण क्षमता असते ती 700 MB असते. ठीक आहे. 700 MB हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. 700 MB एवढी सीडीची साठवण क्षमता असते. यामध्ये दुसरे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर ते चुकीचे आहेत. बाकी 700 MB हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता इथे आपण पुढील प्रश्नपत्रिकेमधील सुद्धा प्रश्न बघणारच आहोत परंतु अजून एक महत्वाची माहिती देऊन घेतो संगणक या विषयावरती. ठीक आहे. आता इथपर्यंत जे पण विद्यार्थी व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही अभ्यास करताना संगणक या विषयाचं जर म्हटलं तर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देतो त्याच्यावरती तुम्ही थोडा जास्त फोकस केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर यामध्ये बघा जे संगणक आहे संगणकाचे जे डिव्हाइस आहेत जे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे उपकरणं वापरतो तर त्यांच्या रिलेटेड तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात.
त्यासोबत अंतर्गत जे आपल्याला डिव्हाइस बघण्यासाठी भेटतात, तर त्यांची जी कार्य आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजेच ऑलराऊंडर तुम्ही एखाद्या संगणकाचं संपूर्ण जर एमसीक्यूचं बुक घेतलं तरी तुमच्यासाठी हे बेस्ट असणार आहे आणि संगणकावरतीच थोडे जास्त प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटत आहे. आता यामध्ये माहिती तंत्रज्ञानावरती सुद्धा प्रश्न येतात, माहिती तंत्रज्ञानावरती सुद्धा प्रश्न येतात, परंतु एवढे काही प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटत नाहीये आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 10 प्रश्न संगणकावरती आलेले आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. त्यानुसार तुम्ही इथं तयारी करू शकता. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला जे एमबी वगैरे आपण यामध्ये जर म्हटलं तर केबी पहिले, ठीक आहे, त्यानंतर एमबी झालं, त्यानंतर जीबी झालं, ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर टीबी झालं. हे अशा प्रकारची जी स्वरूप आहे, साठवण क्षमता आहे, किंवा यामध्ये सीडी झालं, सीडीची आपल्याला साठवण क्षमता इथं जशी विचारली आहे. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे जे साठवण क्षमता आहेत, ज्याच्यावरती आपण काही साठवून ठेवू शकतो, जे डिव्हाइस आहेत किंवा जे उपकरणं आहेत, ठीक आहे. तर यामध्ये आपण यांची जी कॅपॅसिटी असते त्याला एमबी, केबी, जीबी हे जे आपण नाव दिलेले आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे जे टॉपिक आहे हे देखील तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं असणार आहे. संगणकाच्या रिलेटेड तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, त्याच्याच रिलेटेड या टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत, ठीक आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर क्लर्क या पदाचे आपण बघत आहोत. हा पेपर 25/8/2024 चा लेटेस्ट झालेला पेपर आहे मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर इथं बॅच वगैरे, एक्झाम कोड वगैरे, एक्झाम पिरियड वगैरे तुम्ही बघू शकता, काही अडचण नाही. चला पुढे. आता ऍक्च्युली संगणकाचे जिथे प्रश्न आहेत तिथे मी मार्क केलेले आहे बघा. आता इथे जर म्हटलं तर मध्येच प्रश्न सुरू झालेले आहेत, भरपूर प्रश्न खाली आहे. इथून खाली जर म्हटलं तर संगणकाला इथं सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. तर बघा संगणकावरती इथे पहिला प्रश्न विचारला गेलाय. तर इथे बघा आपल्याला प्रश्न काय आहे, टिंबटिंब हे पहिले संगणकीय हवाई संरक्षण जाळे होय. आता यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. हे लिपिक या पदाचे थोडे हार्ड लेवलचे प्रश्न दिसत आहे, नॉर्मल, ठीक आहे. थोडे जर म्हटलं तर आपण सर्वसाधारण म्हणू शकतो. आणि जे पहिले होते शिपाई या पदासाठी एकदम इझी लेवलचे होते आणि इथं हे मीडियम आपण इथं म्हणू शकतो. तर बघा इथं टिंबटिंब हे पहिले संगणकीय हवाई संरक्षण जाळे आहे अशा प्रकारचे किंवा होय अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच अर्पानेट, ठीक आहे. अर्पानेट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इंटरनेट नाही म्हणता येणार, हे सेकंड आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. पहिले जर म्हटलं तर जे आहे संगणकीय हवाई संरक्षण, ठीक आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अप्रानेट, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच अर्पानेट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे, यातील या प्रश्नपत्रिकेमधील हा 2 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. प्रश्न आपल्याला दिलेला आहे, मायक्रोमोसेकला जगातील टिंबटिंबचा प्रथम वापर करण्यात येतो. तर कशाचा, तर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सीएडी, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. हे देखील थोडेसे प्रश्न आपण झूम करून बघूया, जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला ठळक हे प्रश्न दिसून येतील, ठीक आहे. चला यातील आपल्याला हा 3रा नंबरचा प्रश्न इथं काय दिलेला आहे बघा. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, टिंबटिंब हे दर्शविते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशी पॅक करता येतात. अशा प्रकारचे इथे प्रश्न विचारले गेलाय. आता इथं 3 किंवा हे जे 4 प्रश्न आहेत, आपण हे 4 ते 5 प्रश्न जरी वाचले तर लगेच आपल्याला समजून येत आहे इथे संगणक प्लस माहिती तंत्रज्ञान याचा देखील इथं आपल्याला समावेश झालेला बघण्यासाठी भेटत आहे. या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत लिपिक या पदासाठी, ठीक आहे. आता यामध्ये आपण फक्त 2 प्रश्नपत्रिकांचा समावेश बघत आहोत, 2 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न उत्तर बघत आहोत. परंतु तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे एकूण 43 प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात. सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण स्टेप बाय स्टेप अशाच प्रकारचे आपण जे आहे ते प्रश्न उत्तर बघणार आहोत आणि अशाच प्रकारची चर्चा करणार आहोत. आणि त्यासोबत गणित व बुद्धिमत्ता याचे जे प्रश्न विचारले गेलेत याचं स्पष्टीकरण देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर सेपरेट क्लासच्या माध्यमाने. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल, ठीक आहे. बघा आपल्याला 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचंय. यामध्ये आपल्याला पर्याय दिलेत मीडिया, त्यानंतर एक्सेस टाइम, त्यानंतर कॅपॅसिटी आणि डेन्सिटी. तर आपल्याला सांगता येईल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच डेन्सिटी. हे दर्शविते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता
येतात अशा प्रकारचं. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे आपले योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला पुढील 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, टिंब हे एखाद्या स्टोरेज डिव्हाइसला डेटा व प्रोग्राम परत मिळवण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो मोजते. तर कोणता आहे ते आपल्याला सांगायचंय. तर यामध्ये मीडिया, त्यानंतर कॅपॅसिटी, ऍक्सेस स्पीड, स्टोरेज डिव्हाइसेस अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य पर्याय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ते असणार आहे ऍक्सेस स्पीड. ऑप्शन क्रमांक सी किंवा 3 नंबरचं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, मॅग्नेटिक स्टेप टिंब मेन फ्रेम सोबत असतात अशा प्रकारचा इथे प्रश्न दिलेला आहे. पर्याय दिलेले आहेत फ्लायरस, त्यानंतर स्ट्रीमर, त्यानंतर रील्स, त्यानंतर ड्रायव्हर्स अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच रील्स. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, इथपर्यंत जर म्हटलं तर 5 प्रश्न झालेले आहेत. हा क्वेश्चन आपण सोडून देत आहोत कारण यामध्ये हा जीके जीएस चा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर IT ऍक्ट 2024 इथं पोलीस अधिनियम. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन जीके जीएस चा विचारला गेलाय, हा आपण सोडून देऊया. त्यानंतर इथे जर म्हटलं तर आतापर्यंत 5 क्वेश्चन झालेत. हा 6 नंबरचा क्वेश्चन पुढे विचारला गेलाय. इथे बघा आपल्याला प्रश्न काय विचारला गेलाय, डेटाबेस म्हणजे काय. ठीक आहे, डेटाबेस म्हणजे काय, यामध्ये पर्याय दिलेत माहितीचा साठा, माहितीचा पुरवठा, त्यानंतर माहितीचे वेळापत्रक, माहितीचे संयंत्र अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर माहितीचा साठा म्हणजेच डेटाबेस, म्हणजे एकत्रित जी पण माहिती साठवलेली असते त्याला आपण डेटाबेस म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच माहितीचा साठा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, डीबीएमएस. ठीक आहे, डीबीएमएस म्हणजे काय, डीबीएमएस याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलाय. ठीक आहे, फुल फॉर्म इथे आपल्याला विचारलेला आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे योग्य देखील आपल्याला बाकीचे देखील पर्याय दिलेले आहेत, डाटाबेस मॅडिफायनिंग सिस्टीम, त्यानंतर मिनिमायझिंग सिस्टीम, त्यानंतर आपल्याला मॅक्झिमायझिंग सिस्टीम अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर त्यातील ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर इथे होणार आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढील जर म्हटलं तर आता 7 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. 7 नंबरचा प्रश्न काय विचारला गेलाय, कुकीज कोठे साठविल्या जातात किंवा वाचल्या जातात अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, ज्या कुकीज असतात त्या कुठे साठवल्या व वाचल्या जातात. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये HTTPS आपल्याला पूर्ण जर म्हटलं तर HTTPS हे असतं, परंतु इथे यस दिलेला नाही, काही प्रॉब्लेम नाही, ज्याला आपण शॉर्ट मध्ये STTP असं म्हणतो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर दुसरा पर्याय दिलाय FTP, त्यानंतर SMTP, त्यानंतर चौथा आपल्याला दिलाय TCP आणि IP. यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला दिले, यामध्ये TCP आणि IP. तर अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय काय असणार आहे, STTP म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, स्टार्ट बटन, त्यानंतर क्विक लॉन्च टूलबार आणि नोटिफिकेशन एरिया हे सर्व घटक कोणत्या बारच्या अंतर्गत असतात अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच आपल्याला वर्ड झालं, एक्सेल झालं, ठीक आहे, पॉवर पॉइंट झालं, अशा प्रकारचे जे आपले महत्वाचे सॉफ्टवेअर आहेत याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. हे देखील आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. तर हे जे आहेत सर्व यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर पर्याय दिलेत, स्टार्ट बार, त्यानंतर स्टार्ट बार झालं, त्यानंतर दुसरं दिलंय डेस्कटॉप झालं, त्यानंतर नोटबुक आणि वेब अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर यातील स्टार्ट बार जे आहे त्याच्यावरती आपल्याला हे सर्व जे घटक आहेत ते बघण्यासाठी भेटतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 किंवा ए या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर इंग्लिश वरती प्रश्न आलेत बाकीचे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये सुद्धा आपल्याला 10 प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञानावरती बघण्यासाठी भेटलेले आहेत. यामध्ये हे 8 प्रश्न झाले आणि वरती 2 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर मिक्स मध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. आणि अजून एक विद्यार्थ्यांचा कॉमन प्रश्न विचारला जातो की जे पेपर आहेत फक्त मराठी लँग्वेज मध्ये असतात की इंग्लिश सुद्धा असते. तर ऑप्शनला इंग्लिश असते, म्हणजेच आपल्याला
टू लँग्वेज क्वेश्चन असतात, ठीक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. टू लँग्वेज क्वेश्चन आपल्याला दिसतात आपल्या होम स्क्रीनवरती. कुठलीही जिल्ह्याची जी एक्झाम असते तिचे जेवढे पण आतापर्यंत पेपर झालेले आहेत, आपल्याला जी आन्सर की आहे, आन्सर की मात्र मराठीमध्येच येते. सर्व आन्सर की मराठी लँग्वेज मध्येच आपल्याला डाउनलोड करण्यासाठी येते. परंतु जेव्हा आपण स्वतः जेव्हा पेपरला जाता, पेपरला गेल्यानंतर जे आपले पेपर होत असतात तेव्हा जो पण क्वेश्चन आहे, जसं की हा प्रश्न आहे, तर इथे वरती मराठीमध्ये दिलेला असतो आणि त्याच्याच खाली लगेच इंग्लिश लँग्वेज मध्ये देखील क्वेश्चन दिला जातो. तर ज्यांना पण इथं इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच मराठीचा प्रॉब्लेम आहे, ते सर्व इंग्लिश मध्ये प्रॅक्टिस करतात, तर ते इंग्लिश मध्ये देखील ते क्वेश्चन बघू शकता, वाचू शकता आणि त्यांची उत्तरं देऊ शकता. त्यामुळे मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याला क्वेश्चन दिसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. तर पुढे बघा, मराठीवरती प्रश्न विचारले गेलेत, बाकी जी के जी एस, ठीक आहे. आणि वरती इथं बघा, इथे जर म्हटलं तर आपल्याला पुढे जर म्हटलं तर बघा, मध्ये वरती दोन क्वेश्चन वरती गेलेले आहेत. संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती दोन प्रश्न वरती देखील विचारले गेलेत. काय अडचण नाही, या टाईपचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजून आलं. 10 प्रश्न जे आहेत ते संगणक माहिती तंत्रज्ञान याच्यावरती विचारले जातात. तर त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर सर्वसाधारण तुम्हाला अभ्यास कसा करायचा, कोणकोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, आतापर्यंत जे आपण क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत तर त्याच्यानुसार जर विचार केला तर किती वेळ कोणाला द्यायचा आणि कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे देखील सांगून देतो. तर यामध्ये बघा, मराठीवरती तुम्हाला हमखास 15 प्रश्न विचारले जातात. इंग्रजी, ठीक आहे, इंग्रजीवरती हमखास 15 प्रश्न विचारले जातात. त्यासोबत गणित व बुद्धिमत्ता हे कमीत कमी सांगतोय, जास्तीत जास्त याच्यापेक्षा तुम्हाला जास्त विचारले जाऊ शकतात. कमीत कमी एवढे विचारले जातात. यामध्ये मॅथ अँड रिझनिंग, गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंग याच्यावरती कमीत कमी 25 प्रश्न. हेच जे 3 विषय आहेत याच्यावरती तुम्हाला एकूण 55 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं. सोबत यामध्ये तुम्हाला सांगितलं संगणक, संगणक माहिती तंत्रज्ञान, तर याच्यावरती हमखास 10 प्रश्न, 65 प्रश्न झाले. आणि बाकीचे जे आता फक्त 25 प्रश्न उरलेत, हे 65 हे प्लस 25 झाले 90, हे बाकीचे 25 प्रश्न उरलेत. हे जे 25 प्रश्न आहेत ते तुम्हाला जी के जी एस ऑलराऊंडर तुम्हाला विचारले जातात. यामध्ये जर म्हटलं तर अजून अजून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थोडंसं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सांगतो. हे बाकीचे 25 प्रश्न आहेत ते तुम्हाला कशातून विचारले जातात, यामध्ये बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार, बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार हे जे महत्वाचे विषय आहेत याच्यावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे 25तून 15 गेले, अगदी 10 राहिले. आणि ह्या 10 प्रश्नामधून सुद्धा तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला याच्यावरतीच थोडे जास्त प्रश्न असतात आणि जी के जी एस वरती पूर्ण जर ऑलराऊंडर जर विचार केला तर 10 प्रश्न विचारले जातात. बँकिंग, सहकार याच्यावरती हमखास 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर अशा प्रकारचा संपूर्ण अभ्यासक्रमाचं जर म्हटलं तर संपूर्ण स्वरूप आहे. मी जेवढं पण आतापर्यंत क्वेश्चन पेपर बघितल्यात त्याच्यानुसार हे अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. अजून एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, आता लेटेस्ट जे पेपर झालेत नाशिक, ठीक आहे, लालसगाव की काही कोणतं तरी होतं, तुम्हाला त्याच्याविषयी माहिती दिलं होतं की लालसगावचे पेपर आहेत. तुम्हाला ते देखील ओपन करून दाखवतो लगेच 1 मिनिटामध्ये. तर बघा, नाशिक जिल्ह्याचे इथं बघा, हो, लालसगाव हे जे आहे ह्या जिल्ह्याचे नव्हे तर आपल्याला पूर्ण ही एक ब्रांच आहे नाशिक जिल्ह्यातील. आणि मेन ब्रांच आहे सोलापूर, ठीक आहे, सोलापूरची ही ब्रांच आहे लालसगाव मध्ये. तर याचे आपल्याला जर म्हटलं तर 13 तारखेला पेपर झालेत. आणि याची जर म्हटलं तर आता वेबसाईटला भेट दिली तर बघा, वेबसाईट मी ओपन करतोय आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला थोडक्यात त्याच्याविषयी माहिती देतो. बघा, यामध्ये जर म्हटलं तर अशा प्रकारची आन्सर की इथं आलेली आहे. बाकी जर म्हटलं तर क्वेश्चन आन्सर आलेले नाहीयेत, परंतु ऑलरेडी आपले काही विद्यार्थ्यांनी हे पेपर दिलेले आहेत. त्यांच्या सांगितल्यानुसार याच्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, हा अगदी काल परवाचा दिवस झालेला पेपर आहे, 13 तारखेचा, 13/10/2024 हा पेपर आहे. तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. तर त्या पेपरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे, त्याचं देखील तुम्हाला थोडक्यात माहिती देतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे संगणकावरती प्रश्न विचारले गेले नाहीयेत. परंतु अजून एक गोष्ट म्हणजे तो जो पेपर आहे वर्कवेल नावाची जी कंपनी आहे तिने घेतलेला नाहीये. कारण याच्यासाठी फक्त 10 जागा होत्या या लालसगावसाठी.
आणि 10 जागांसाठी आपल्याला फक्त लिपिक या पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे. त्यामुळे त्यांची जी ब्रांच आहे त्यांनी फक्त एकच एक्झाम सेंटर, ठीक आहे, एकच एक्झाम सेंटर नाशिक मधलं निवडलं होतं आणि त्याच एक्झाम सेंटरवरती जेवढे 200-300 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते त्यांचे एकाच सेंटरला एकाच दिवशी एकाच शिफ्टला हे सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर घेतले. तर त्याच्यामुळे त्यांनीच ही प्रश्नपत्रिका कलेक्ट केली होती. कारण जागा म्हणजे 10 जागा होत्या फक्त, त्याच्यामुळे हे सर्व झालेले. त्यामुळे वर्क वेल आणि हे जे पेपर झालेत याचा थोडा फॉर्मॅट वेगळा आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो, मराठीवरती 20 प्रश्न विचारले गेले होते, इंग्लिशवरती 20 प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे. इंग्लिशवरती देखील 20 प्रश्न विचारले गेले होते. अगदी परवाच्या दिवशी पेपर झालाय, काल ते परवाच्या दिवशी 13 तारखेला पेपर झालाय, म्हणजेच कालच हा पेपर झालाय. मराठी इंग्लिश झालं, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता, मॅथ अँड रिझनिंग 20 प्रश्न विचारले गेले होते. मॅथ अँड रिझनिंग इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. हे 60 प्रश्न झाले. आणि बाकी जर म्हटलं तर बँकिंगचे 10 प्रश्न होते. बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार वगैरे. आणि जीके जीएस पूर्ण ऑलराऊंडर, यामध्ये भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बाकी सर्व, ठीक आहे, सर्व चालू घडामोडी वगैरे. चालू घडामोडीचे 2 प्रश्न आले होते. आणि बाकी सर्व जर म्हटलं तर अशा प्रकारचे हे 8 प्रश्न, टोटल 10 प्रश्न या स्वरूपामध्ये एकूण हे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ठीक आहे. हे 60, हे 70, हे 80, ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये. आणि अजून यामध्ये बँकिंग सहकारचे इथं 20 क्वेश्चन विचारले गेले होते. आणि बाकी जीके जीएस या स्वरूपामध्ये संपूर्ण 90 मार्कांचा पेपर हा तुमचा होता यामध्ये नाशिक जिल्ह्याचा. बाकी ज्यांचे पण पेपर झाले त्यांना माहितीच असेल, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता किती विचारलं होतं. काहींच्या लक्षात पण देखील नसेल, परंतु आपले जे क्लासचे विद्यार्थी आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहे, ज्यांना आपण नोट्स दिल्यात, त्यांनी भरपूर आपण व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्याच्यानुसार हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. तर त्यावरती जेव्हा क्वेश्चन पेपर भेटेल त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत, तसं काळजी करू नका, ठीक आहे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ टाकणारच आहोत. आणि बाकी जर म्हटलं तर माझं संगणक माहिती तंत्रज्ञान यावरती अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता भरपूर हा मोठा व्हिडिओ झालेला आहे, तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढच्या मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.